हॅलो नमस्कार. माझं नाव बालाजी दावणगाव आहे. आपण ना आज गॅस घेण्यासाठी आलो होतो. हे जे आता गॅसचं जे चालू आहे आपल्या वॉर वगैरे, तर त्याच्यामध्ये ना आम्ही रेग्युलरचे कस्टमर असतानासुद्धा ना ह्याने आम्हाला सांगतात की आता 45 दिवस झाले तरच गॅस भेटणार तुम्हाला. आता आम्ही मंथली आता वर्किंग करणारे माणसं आहात, आम्हाला आमचं मंथली गॅस लागतो. तर त्याच्यामध्ये आता आमचा गॅस घरचा संपला आहे, पूर्ण संपला आहे, तरी आम्हाला गॅस भेटत नाही आहे. तर हे सांगतात आम्हाला 45 दिवस लागतील. तरी बघू आपण साहेबाला विचारू आणखी एकदा. आता मी तर खूप सारे प्रयत्न केले, त्यांना सांगितलं की आमचं गॅस संपला आहे, आम्हाला म्हणजे लागणार आहे, मी जेवण नाही केलं सकाळपासून हे येते. तरी आपण साहेबाला विचारू, सर्वांना आपण सांगू की एक्झॅक्ट किती दिवसाच्या बाद गॅस भेटणार आहे सर्वांना, ठीक आहे. कारण खूप लोक आपल्यामुळे परेशान आहेत आतापर्यंत. तर आपण सरांशी बोलू. एक मिनिट सर, एक मला व्हिडिओ बनवायचा होता. आपण सर्वांना सांगू शकतो की 45 दिवसाच्या बाद गॅस भेटेल, कारण आपल्यामध्ये ना खूप जणांना माहीतच नाही आहे अजून 45 दिवसाच्या बाद भेटला आहे म्हणून. बाहेर येतं कसं नाही ना. हां तेच, म्हणजे तुम्हाला त्याचीच परमिशन घेतो आहे मी तुमची. नाही, मी तुमची परमिशन घेतो. म्हणजे आपण फक्त जस्ट इन्फॉर्मेशन देऊ लोकांना की 45 दिवसाच्या बाद गॅस भेटेल आपल्याला. किती सिटीला किती? 25. सर माझे 35 दिवस झाले, मला नाही भेटले. तुम्ही आत्ता म्हणले मला 45 दिवस. हे ग्रामीणमध्ये येते, म्हणजे आपण आता हे नगरपालिका नाही आहे. ओके, हे ग्रामीणमध्ये. अरे यार, तेच म्हणतो. म्हणजे चांगलं आपलं फुरसुंगीचं म्हणजे चांगलं आहे. आता आम्ही 10 वर्ष झालं इथूनच घेऊन जातोय सर्व गॅस. तर म्हणजे हे ग्रामीणमध्ये येते. मी सर्वांना सांगतो, फुरसुंगी जे आहे ना, फुरसुंगीमधलं जे आहे गॅस एजन्सी, हे ना ग्रामीण म्हणजे विभागामध्ये येते. तर इथं ना 45 दिवसाच्या बादच गॅस भेटेल. आणि म्हणजे आता रूल जे आले आपल्याला ते सांगितले गेले की 25 दिवसाच्या बाद म्हणजे सिटीमध्ये गॅस भेटेल, आणि रूरल जे एरिया आहे त्याच्यामध्ये 45 दिवसाच्या बाद गॅस भेटेल. पण हे जे आहे हे कोणतं आहे, फुरसुंगीमध्ये आहे, हे ग्रामीणमध्ये येते म्हणतात. हे पुण्यामध्येच आहे. पुणे फुरसुंगी म्हणजे प्रभाग क्रमांक 41 समथिंग तर येते. आणि हे नगरपालिकेमध्ये येते, पण तरी पण हे फुरसुंगीमध्ये म्हणतात की हे ग्रामीणमध्ये येते. आणि इथं चालू आहे खूप सारं, ठीक आहे. म्हणजे मला काही दाखवायचं नाही कुणाला काही, पण तरी पण म्हणजे एवढं असतानासुद्धा, आम्ही रेग्युलर माणसं असतानासुद्धा म्हणजे ह्याने गॅस आम्हाला देत नाही आहे. मग ह्याच्यावरती आता काय करणार, काय सरकार काय सांगते, गव्हर्नमेंट काय सांगते, आय डोंट केअर. बट बघा काहीतरी अजून. आणि हेल्पलाईन नंबरला मी कॉल केला होता, तर त्याच्यावरती काय आन्सर दिले, मग त्याच्या रेकॉर्डिंग आहे. मी तुम्हाला लास्टला ह्याच्या रेकॉर्डिंग टाकून देतो तुम्हाला, ते ऐका. म्हणजे लय भारी बोललेत ते मॅडम. चालते, धन्यवाद.